अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघा, मार्गशीर्ष महिना अगदी जवळ आलेला आहे। काहीच दिवस शिल्लक आहेत, जो महिना प्रत्येक महिलेच्या सर्वात आवडीचा महिना असतो। कारण आपण स्त्रिया या महिन्यामध्ये माता लक्ष्मीचं व्रत, वैकल्य, सेवा, उपासना अशा अनेक गोष्टी करत असतो। खरं तर मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी, घरामध्ये असलेली जी लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी हा मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र आणि खूप जास्त महत्त्वाचा मानला जातो। या महिन्यात प्रत्येक घरोघरी माता लक्ष्मीचं व्रत केलं जातं। बघा, यावेळेस जो मार्गशीर्ष महिना आहे तो 13 डिसेंबर पासून सुरू होत आहे आणि या महिन्यामध्ये विशेष म्हणजे 5 गुरुवार आलेले आहेत। खूप क्वचित वेळा असं असतं आणि यावेळेस असं झालेलं आहे की 5 गुरुवार आलेले आहेत, म्हणजे आपल्याला 5 गुरुवार माता लक्ष्मीची सेवा करता येणार आहे। आता कुठला गुरुवार कधी आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगते। पहिला 13 डिसेंबरला हा मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे। 14 डिसेंबरला यातील पहिला गुरुवार आहे। 21 डिसेंबरला दुसरा गुरुवार, तर 28 डिसेंबरला तिसरा गुरुवार आहे। 4 जानेवारीला चौथा गुरुवार, तर 11 जानेवारीला बरोबर 5वा म्हणजे आपला उद्यापनाचा गुरुवार आहे। बघा, असे 5 गुरुवार जे आहेत हे मार्गशीर्ष महिन्यात यावेळेस आलेले आहेत। त्यामुळे 5 गुरुवार आपल्याला माता लक्ष्मीला अभिषेक, पोथी, व्रत, वैकल्य ह्या सर्वच गोष्टी करायच्या आहेत। खरं तर मार्गशीर्ष महिना जवळ आला की आपण असंख्य गोष्टी घरात करायला सुरुवात करतो। मग ती साफसफाई असेल किंवा माता लक्ष्मीसाठी अनेक गोष्टींचं नियोजन करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशीच एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे। मार्गशीर्ष महिन्याच्या आत म्हणजे मार्गशीर्ष महिना सुरू होण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घरात या काही गोष्टी घेऊन यायच्या आहेत, ज्या गोष्टी घरात आणल्याने तुमच्या घरात बरकत यायला सुरुवात होईल, तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल। खरं तर बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जे व्रत करतो तर हे व्रत केल्याने आपल्या मनातील कठीणातील कठीण जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते, घरात सुख, शांती, समाधान राहते आणि वर्षभर आपलं जे घर आहे ते धनधान्याने भरून राहते। त्यामुळे मार्गशीर्षाचं व्रत करणे हे अत्यंत आवश्यक आहे। पण त्या अगोदर जर तुम्ही, आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, यातील एक जरी वस्तू तुम्ही तुमच्या घरी आणली तर माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या घरावरती राहील, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी स्थिर राहील। घरात धनधान्य, पैसा, बरकत यायला सुरुवात होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक वृद्धी जी आहे ती वृद्धी व्हायला सुरुवात होईल। नोकरी असेल, व्यापार असेल, उद्योग असेल तर त्या प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती होईल, तुम्हाला भरभरून यश मिळायला सुरुवात होईल। आता कुठल्या गोष्टी आहेत हे व्यवस्थित ऐका आणि यातील एक तरी गोष्टी किंवा जेवढ्या शक्य असेल तेवढ्या गोष्टी तुम्हाला आणायच्या आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे अजूनही माता लक्ष्मीची मूर्ती नसेल, फोटो नसेल, तर तो तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्याच्या अगदी 1-2 दिवस अगोदर किंवा आत्ताच आणायचा आहे। कारण गुरुवारच्या दिवशी म्हणजे आता जो पहिला गुरुवार येईल त्या दिवशी आपल्याला त्याची प्राण प्रतिष्ठापना करायची आहे किंवा अभिषेक घालायचा आहे। ज्यांच्याकडे मूर्ती किंवा फोटो आहे तर त्यांनी गुरुवारच्या दिवशी 5ही गुरुवार न चुकता माता लक्ष्मीला अभिषेक घालायचा आहे। बघा, समजा तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती आहे पण ती मूर्ती तुटलेली, फुटलेली आहे, कुठेतरी तडा गेलेली आहे। बरेच लोक असे ज्या अशाही मूर्त्या वापरतात, तर मी तुम्हाला सांगेन त्या आत्ताच विसर्जित करा आणि खूप शुभ आणि चांगला महिना येणार आहे, त्यापूर्वी तुम्ही नवीन मूर्ती किंवा नवीन फोटो घेऊन या। जेव्हा फोटो आणायला जाल, मूर्ती आणायला जाल, तेव्हा शक्यतो ती मूर्ती जी आहे ती बसलेली असावी आणि ती कमळाच्या फुलात असावी, अशीच मूर्ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे। उभी असणारी मूर्ती कधीच घरात आणायची नाही, ही पहिली गोष्ट। आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा, अजूनही बऱ्याच लोकांच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाहीये किंवा तिची प्राण प्रतिष्ठापना नाहीये। ज्या घरात अन्नपूर्णा माता असते त्या घरामध्ये सदैव लक्ष्मी वास करते, त्या घरामध्ये सदैव पैसा, धन, धान्य यांमध्ये बरकत असते। जर तुमच्याकडे अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही आवर्जून या मार्गशीर्ष महिन्याच्या अगोदर म्हणजे 1-2 दिवस अगोदर तुम्हाला ही मूर्ती आणायची आहे आणि पहिल्याच गुरुवारी तिची स्थापना तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायची आहे। यानंतरची तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ। बघा, कमळाचं फूल माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, पण आपल्याला ते फूल मिळणंच शक्य आहे असं नाहीये, कारण आपण कुठे राहतो या भागात ती फुलं भेटतील असं नाही। बऱ्याच वेळा आपल्याला कमळाची फुलं इच्छा असूनही भेटत नाहीत। बघा, जरी आपल्याला कमळ फूल नाही भेटलं तरी आपण कमळगट्ट्याची माळ
माता लक्ष्मीला अर्पण केली किंवा कमळगट्ट्याच्या माळीवरती माता लक्ष्मीची प्रतिमा फोटो जर ठेवला तरी आपल्याला ते फूल माता लक्ष्मीला अर्पण करण्याचं जे पुण्य आहे ते पुण्य लागतं। आणि ज्या घरात माता लक्ष्मीचा फोटो प्रतिमा आहे त्या घरामध्ये कमळगट्ट्याची माळ ही असावीच। कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे प्रत्येकाला सांगेन की आत्ताच कमळगट्ट्याची माळ जी आहे ती आणून ठेवा, कारण या मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला त्याचं त्याचं पूजन करायचं आहे, प्राणप्रतिष्ठापना करायची आहे आणि माता लक्ष्मीला ती अर्पण करायची आहे। ठीक आहे, यानंतरची चौथी गोष्ट आहे ती म्हणजे श्रीयंत्र। मला वाटते 50% लोकांकडे श्रीयंत्र आहेत। ज्यांच्याकडे आहेत त्यांनी नक्कीच या व्हिडिओला कमेंट करा। ज्यांच्याकडे आहेत त्यांना माहिती आहे सेवा वगैरे कशा करायच्या आणि त्याचे लाभही त्यांना माहिती असेल। ज्या घरात श्रीयंत्र असतं त्याची योग्य पद्धतीने प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी जर पूजन केलं, पौर्णिमेला पूजन केलं, अमावस्येच्या दिवशी केलं तर घरामध्ये पैसा जो आहे तो टिकतो। बऱ्याच वेळा खूप मेहनत कष्ट करतो, पैसा येतो पण तो टिकतच नाही। पण जेव्हा श्रीयंत्रावरती सेवा करायला सुरुवात करताना तेव्हा तुमची आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होते, तुमची आर्थिक वृद्धी होते, घरामध्ये आर्थिक सुबकता वाढते, घरामध्ये पैशांचा योग निर्माण होतो। जे व्यवसाय उद्योग करत असाल तिथून आर्थिक आपण ज्याला म्हणतो ती आर्थिक प्रगती होते आणि जे गरिबी किंवा जे काही असेल ते कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होते। ज्यांच्याकडे अजूनही श्रीयंत्र नाहीये त्या प्रत्येकाला सांगेन की आत्ताच जाऊन श्रीयंत्र घेऊन या, कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आता सगळ्यात शेवटची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिल्याच गुरुवारी किंवा गुरुवारच्या एक दिवस अगोदर म्हणजे 13 डिसेंबरला जरी तुम्ही ही गोष्ट आणली तरीही चालेल, जी अत्यंत महत्त्वाची आहे तिला म्हणतो आपण कुंकुवाचा करंडा। हळद कुंकवाचा जो करंडा असतो, मग तुम्ही चांदीचा आणला तरी चालेल किंवा मग तुम्ही स्टीलचा आणला तरी चालेल किंवा मग तुम्ही प्लास्टिकचा आणला तरी चालेल, पण तुम्हाला हळद कुंकवाचा करंडा आणायचा आहे। तो आणताना रिकामा आणायचा नाही, तर हळद आणि कुंकू दोन्ही गोष्टी तुम्हाला भरून आणायच्या आहेत। बघा, हळद कुंकवाचा करंडा तुम्ही कधी कोणाची ओटी भरली असेल, नवरीची असेल किंवा कोणाच्या ओटीवर आपण जेव्हा भरतो तेव्हा आपण हळद कुंकवाचा करंडा आवर्जून त्यांना देतो। कारण काय, तर माता लक्ष्मी जी आहे ही माता लक्ष्मीला सर्वात प्रिय असणार। आता बघा, गुरुवार सुरू झाले की आपण माता लक्ष्मीची ओटी देखील भरतो। पहिल्या दिवशी ओटीचं सर्व साहित्य आपल्याला आणायचं असतं, तिचं पूजन करायचं असतं आणि बऱ्याच महिला ज्या आहेत त्या हळदी कुंकवाचा करंडा ह्या नेहमी विसरतात। जर ही एक गोष्ट आता मी आणलेला आहे तुम्हाला दाखवते, ही एक गोष्ट तुम्ही हळद कुंकवाचा करंडा जर भरून तुम्ही मार्केटमधून घरी घेऊन आलात आणि पहिल्याच दिवशी आणल्यानंतर हे माता लक्ष्मीच्या बाजूला तुम्हाला ठेवायचं आहे आणि 5 गुरुवार पूर्ण होईपर्यंत यातीलच हळद कुंकू तिला अर्पण करायचं आहे, तिला लावायचं आहे। म्हणजे काय, तर हा हळद कुंकवाचा करंडा तुम्ही तिला अर्पण केलेला आहे, तिच्या समोर ठेवलेला आहे असा याचा अर्थ असतो। खरं तर तुम्ही ही एक गोष्ट घरात आणून बघा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात किती बदल होतो ते नक्कीच बघा। या एका उपायाने माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रसन्न राहील, माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित राहील, ज्याने तुमच्या सर्व इच्छा माता लक्ष्मी पूर्ण करेल, अडलेली कामं तुमची पूर्ण होतील, घरामध्ये जे दारिद्र्य आहे, जी अलक्ष्मी आहे तिचा नाश होईल आणि अखंड माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरामध्ये राहील। सो प्रत्येकाला आवर्जून सांगेन की काही जास्त नाही जमलं तरी हळद कुंकवाचा असा करंडा तुमच्या घरात भले 1 असो 4 असो तरी पण तुम्हाला असा अगदी 20 ते 25 रुपयापासून सहज मिळतं। तर तुम्हाला असा हळदी कुंकवाचा करंडा ज्यामध्ये हळद आणि कुंकू असेल असंच मार्केटमध्ये भरून तुम्हाला घरात आणायचं आहे आणि गुरुवारी माता लक्ष्मीच्या बाजूला ठेवून किंवा माता लक्ष्मीच्या समोर ठेवून तुम्हाला यातील हळद कुंकू अगदी शेवटपर्यंत उद्यापनापर्यंत यातीलच हळद कुंकू तिला अर्पण करायचं आहे। तर या काही गोष्टी होत्या, या काही वस्तू होत्या ज्या तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरात आणायच्या होत्या। तर अत्यंत साधा सोपा हा व्हिडिओ, छोटीशीच माहिती होती मात्र अत्यंत महत्त्वाची होती। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।